मित्रांनो, मी कुमार आहे. मी एक दारुड आहे. परमेश्वराची अद्भुत कृपा आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसची अलौकिक अशी कार्यक्रमाची संपत्ती आहे. मित्रांनो, तुम्हा सर्व भावांची, बहिणींची, मित्रमैत्रिणींची जगभरातून माझ्यासाठी प्रार्थना आहे. मला साथ आहे. आणि मित्रांनो, विशेष करून माझ्या पत्नीचं सहकार्य आहे. त्यामुळे दारूच्या पहिल्या घोटापासून लाभ राखला गेलो मित्रांनो. मी माझ्या बळावर, पुन्हा माणसाच्या बळावर, कुठल्याही मानवी शक्तीच्या किंवा मानवनिर्मित शक्तीच्या सामर्थ्यानं, कुठल्याही तत्वज्ञान किंवा विचारसरणीच्या आधारानं दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला जाऊ शकत नाही. मला लांब राखलं जावं लागतं दारूच्या पहिल्या घातक घोटापासून. कारण मद्यपाश हा माझा आजार भयानक आहे. धूर्त, कावेबाज, घोटाळ्यात टाकणारा, कारस्थानी, सातत्यानं वाढणारा, केव्हाही मला धोबीपछाड देऊ शकतो असा आणि माझ्या मरणाबरोबरच संपणारा असा माझा आजार आहे मित्रांनो. आपण आतापर्यंत पहिल्या पायरीचं वाचन, त्याचं विश्लेषण, बिग बुक, रोजचं प्रतिबिंब आणि 12 पायऱ्या व 12 रूढी या 3 पुस्तकांच्या माध्यमातून, तुम्हा बांधवांच्या अनुभवकथनातून आणि माझ्या प्रार्थना आणि ध्यानातून जेवढं मला आकलन झालंय, समजलंय, तेवढं मी बोलत आलेलो आहे मित्रांनो. पहिली पायरी फार महत्त्वाची आहे. पहिलं पाऊल आपण म्हणू त्याला. इंग्लिशमध्ये स्टेप म्हटलंय, हिंदीमध्ये कदम म्हटलंय, म्हणजे मराठीमध्ये पाऊल असा शब्द त्याचा अर्थ होऊ शकतो. त्यामुळे एक एक पाऊल मला उचलायचं आहे. कारण मी आधीच माझ्या त्रासाच्या यातना, वेदना, दुःख, नुकसान या सगळ्या ओझ्याने मित्रांनो मी आधीच वाकलेला असतो, दबलेला असतो. आणि अशा अवस्थेत मित्रांनो मला फार मोठं असं अजून काही ओझं घेऊन जाता येत नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं की माझ्यासारखा पराभूत झालेला, आयुष्यातून उठलेला दारुड्याच्या खांद्यावरती त्याच्या सर्व मद्यपाश या आजाराचं एवढं ओझं असतं की त्याच्यावरती गवताची काडी टाकली तरी तो दबून जाईल, तो हालचाल करू शकणार नाही. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं मला हा कार्यक्रम स्वीकारू नकोस किंवा स्वीकारायलाच पाहिजे अशा दोन्ही प्रकारचं काहीही मार्गदर्शन केलेलं नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला सांगतं की आम्ही आमच्या बाबतीमध्ये कार्यक्रमावर कृती केली आणि आमच्या बाबतीत काय झालं. आणि काही बांधव सांगतात मी कार्यक्रमाची कृती केली नाही, सूचनांचं पालन केलं नाही आणि त्यामुळं माझ्या आयुष्यात काय झालं. आणि मित्रांनो, दारुड्याची सगळ्यात मोठी खुबी किंवा गुण काय असेल तर दारुडा अनुभवातून अनेक गोष्टी शिकत असतो. स्वतःच्या अनुभवातून आणि इतरांच्या अनुभवातून. पण मद्यपाशी आजारानं माझ्यासारख्या दारुड्याचं डोकं, मेंदू, विचार, बुद्धी हे एवढं बांधून टाकलेलं असतं की मित्रांनो मला विचार घड करता येत नाही. माझ्या भावना आटोक्यात राहत नाहीत. माझ्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, मागण्या ह्या वाढतच राहतात. आणि मित्रांनो मी हाताबाहेर जातो माझ्या स्वतःच्या आणि इतरांच्या. त्यामुळं मित्रांनो अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं की या कार्यक्रमाचा उपयोग आम्हाला झालाय, तुला पण होईल कुमार. तू दारुडा आहेस हे स्वीकारलेलं आहे. वैयक्तिक हतबलता, पर्सनल पॉवरलेसनेस तू स्वतःशी आणि परमेश्वराजवळ कबूल केलीस आणि मीटिंगमध्ये येऊन तू नेहमी कबूल करतोस. हे गरजेचं आहे. तू हतबल आहेस याची आठवण तू स्वतः सोबत स्वतःच्या मनात जोपर्यंत ठेवतोस तोपर्यंत कुमार तू कार्यक्रमावर वाटचाल करण्यासाठी योग्य आहेस. ज्या क्षणी तू दारूला परत जिंकायचं म्हणून दारूबरोबर लढाई करायला सुरुवात करशील, परत त्या पहिल्या घोटापाशी जाऊन माझ्या स्वतःच्या बळावर थांबेन असं म्हणू लागशील, तेव्हा तू कार्यक्रमापासून लांब जाशील आणि तुला कार्यक्रम स्वीकारता येणार नाही. आणि म्हणून मित्रांनो आपण पाहिलं की मी पूर्णपणानं मद्यशक्तीसमोर हतबल आहे
त्यामुळं माझं जीवन अस्तव्यस्त झालंय. ही जी पहिली पायरी आहे, पहिलं पाऊल आहे, त्यामध्ये अनेक गोष्टी आपण ऐकल्या, बोललो. आज मित्रांनो, विशेष करून पहिल्या पायरीचा उपयोग मला कसा होऊ शकतो? मी दारूड आहे, मला फायदा दिसल्याशिवाय मी काम करत नाही मित्रांनो. आणि त्यामुळं अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं पहिल्याच महिन्यामध्ये रोजच्या प्रतिबिंबात काय हवं आणि काय नको, काय वचन आहे, प्रॉमिस काय आहे, ते पण सांगितलेलं आहे. आणि त्याकरता मी काय केलं म्हणजे मला ते माझ्या बाबतीत ते वचन पूर्ण होईल, याचंही मार्गदर्शन केलेलं आहे. मित्रांनो, पहिल्या पायरीमध्ये मी ज्यावेळेला प्रवेश करतो त्यावेळेला 12 पायऱ्या आणि 12 रूढीमध्ये सांगितल्याप्रमाणे आणि बिग बुकमध्ये मार्गदर्शन केल्याप्रमाणे मी जर पुढे जात राहिलो, कारण ते सत्य अनुभव आहेत ना. जे बांधव आज हयात नाहीत, जिवंत नाहीत, परंतु याने स्वतःवरती काम केलं. अगदी खालचा तळ गाठलेले दारुडे होते मित्रांनो, आणि ते जीवाच्या आकांतानं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. अंतःकरणापासून इच्छा होती की मला एक उपयोगी माणूस म्हणून आणि उपयुक्त नागरिक म्हणून जगता यावं, अशी त्यांची इच्छा होती त्यांची स्वतःबद्दल. आणि त्यांनी हा कार्यक्रम घट्ट धरून ठेवला. अगदी उदाहरण दिलेलं आपण नेहमी ऐकलंय ते. मी बऱ्याच प्रत्येक मीटिंगमध्ये बोललेलो आहे ते, की बिग बुक म्हणतं की जीवाच्या आकांतानं 12 पायऱ्या आणि 12 रूढीमध्ये दुसऱ्याच पानावरती सांगितलेलं आहे की समुद्रामध्ये वादळानं जहाज फुटलंय आणि बाहेर फेकली गेलीत माणसं. ती माणसं हाताला लागतील ते फळकूळ धरून स्वतःचा जीव किती आकांतानं वाचवतील, तितक्या आकांतानं कार्यक्रम हा धरून ठेवला, घट्ट धरून ठेवला. आणि मग अल्कोहोलिक्स अनॉनिमस नावाचं 100 दारुड्यांच्या बांधवांच्या अनुभवाचं पुस्तक निर्माण झालं, जे आज 90 वर्ष झाली तरी मित्रांनो माझ्यासारख्या निनावी दारुड्याच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणणारं ठरलं. आणि म्हणून 12 पायऱ्यातली पहिली पायरी जी डिटेलमध्ये सांगितलेली आहे, त्याप्रमाणे मी जर पुढं वागलो तर मला काय काय मिळू शकतं, याबद्दल आपण बोलूया. आपला फायदा काय होऊ शकतो. तर एक तर पहिली पायरी मी ज्यावेळेला स्वीकारतो ना मित्रांनो, त्यावेळेला अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला सांगतं 12 पायऱ्या आणि 12 रूढीमध्ये, की पहिली पायरी जर मी स्वीकारली अंतःकरणापासून पूर्णपणानं, माझा पराभव स्वीकारला, मी स्वतःला नमवलं, मी स्वतःचा ताठा स्वतःच्या हाताने मी उतरवला आणि माझी दिवाळखोरी मी स्वतः पाहिली, माझ्या स्वेच्छा स्वतःच्या इच्छेनं बेदरकारपणानं मनमानीपणानं वागणं हे मी सोडायला तयार झालो. आणि मित्रांनो, मला आयुष्यात परत एकदा उभं राहायचं आहे, परत एकदा चांगला माणूस, उपयोगी माणूस म्हणून जगायचं आहे, उपयुक्त नागरिक म्हणून जगायचं आहे. हे एकदा फायनल झालं की माझी अस्तव्यस्तता मी स्वीकारू शकतो. पहिल्या पायरीमध्ये ते महत्त्वाचं काम होतं मित्रांनो. आणि मग हे झाल्यानंतरच मी दुसऱ्या पायरीपासून 11व्या पायरीपर्यंतचा कार्यक्रम घेऊ शकतो. कारण एक एक पाऊल पूर्ण उचलायचं आहे, एक एक पाऊल पूर्ण उचलायचं आहे. 11व्या पायरीमध्ये आत्मपरीक्षण, प्रार्थना आणि ध्यान या 3 गोष्टी मला साधल्या पाहिजेत, साध्य झाल्या पाहिजेत. आणि त्या साध्य होण्यासाठी म्हणून 2 ते 11 पायऱ्या मला मदत करतात. परंतु त्यासाठी पहिली पायरी माझी जर भक्कम नसेल, डळमळीत असेल, पहिली पायरी म्हणजे काय सांगितलंय, एक चांगली आयुष्याची चांगली इमारत उभी करण्यासाठी त्या इमारतीच्या पायाचा एक भक्कम दगड, अशी माझी पहिली पायरी आहे. आणि म्हणून मित्रांनो मला त्याकडे लक्ष द्यावं लागतं. याचा उपयोग काय होतो? अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं की जी शांतता तुझ्या मनाला कधीच नव्हती आयुष्यामध्ये, ती शांतता तुला प्राप्त होते, चित्त शांती. दुसरी गोष्ट, आयुष्य जसं आहे तसं आयुष्यात माझ्या अवतीभोवती ज्या व्यक्ती, जी स्थिती, जी परिस्थिती, जे घटना, जे प्रसंग जसे काही असतील तसे पूर्णपणानं स्वीकारण्याची आणि शांत राहण्याची कॅपॅसिटी येते. ती क्षमता माझ्यात जन्मतः नाही आहे, ती मला मिळवावी लागते मित्रांनो. पहिल्या पायरीचा जर पूर्णपणानं मी स्वीकार केला आणि मी माझ्यामध्ये पाहिलं, माझ्यावरती काम केलं, तर 12व्या पायरीतली सगळी वचनं, 9व्या पायरीतली सगळी वचनं, 11व्या पायरीतली सगळी अभिवचनं, 10व्या पायरीतली अभिवचनं खरी व्हायला लागतात मित्रांनो. आणि
मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 9व्या पायरीतल्या आश्वासनामध्ये काही गोष्टी सांगितल्यात. त्यामध्ये म्हटलेलं आहे, की आम्ही कितीही खालच्या पातळीला गेलेलो असलो तरी आमचा अनुभव इतरांना उपयोगाला कसा येईल, हे आम्हाला उच्च शक्तीद्वारे कळेल. आणि उच्च शक्तीची इच्छा काय आहे, तर अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं, कुमारसारख्या दारुड्याला 12 पायऱ्यांच्या आचरण रोज 24 तास फक्त आजचा दिवस त्याच्या स्वतःच्या कुवतीनुसार, कपॅसिटीनुसार, क्षमतेनुसार जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं करावा. ही परमेश्वराची उच्च शक्तीची इच्छा आहे. आणि मग ते केल्यानंतर मला काय काय बऱ्याच गोष्टी मिळतात. 9व्या पायरीच्या आश्वासनामध्ये ते बरंच लिहिलेलं आहे मित्रांनो. तर आम्हाला माझ्यासारख्या दारुड्याला ते पाहणं गरजेचं आहे का, मला हवंय का, याचा विचार मी करायला लागतो. ह्याचा विचार मीच करावा लागतो. याचा विचार इतरांनी करून उपयोग नाही. अनेक बांधवांनी मला अनेक वेळेला सांगितलं होतं, कुमार पायऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये सातत्यानं राहा. अंबादास भाऊ तुमचा माईक बंद करा, अंबादास भाऊ तुमचा माईक बंद करा, हां प्लीज. तर कारण रेकॉर्डिंग चालू आहे, तर ते डिस्टर्ब नको. तर त्यामुळे मित्रांनो, 9व्या पायरीच्या आश्वासनामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्यात आणि ते 9व्या पायरीची आश्वासनं बऱ्याच ठिकाणी वाचली जातात मित्रांनो. तर ते मला हवंय का आयुष्य? लोकांची आणि पैशाची, लोकांची आणि आर्थिक असुरक्षिततेची भीती, लोकांची पण भीती असते मला आणि आर्थिक असुरक्षिततेची पण भीती असते मला. ती माझ्या आयुष्यातून कमी व्हावी असं मला वाटतंय का, याचा विचार मीच करायचा आहे. कार्यक्रम कोणी घ्यायचा आहे? ज्याला हे हवंय त्यांनी कार्यक्रम घ्यावा, ज्याला हे नको आहे त्यांनी पटल्यानंतर कार्यक्रम घ्यावा. अल्कोहोलिक्स अनॉनिमस घेऊ नये असं सांगत नाही. स्वीकार करण्याचा अधिकार हा अल्कोहोलिक्स अनॉनिमस एवढ्या मोठ्या मनाने बनवलेला आहे. परमेश्वराची एवढी उच्च शक्तीची, हायर पॉवरची कृपा आहे, की मला बंधन कुठलंच नाही आहे. बॉन्डेजेसमधून मी बाहेर पडावं यासाठी स्वीकार करण्याच्या सूचना अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला देतात. आणि मग काय काय होतं मित्रांनो, की आजचंच प्रतिबिंब फार सुंदर आहे हे मला लक्षात येतं. आज सकाळी मी प्रतिबिंब वाचल्यानंतर पहिल्या पायरीशी त्या प्रतिबिंबाचा असलेला संबंध मला अगदी प्रकर्षानं जाणवला. आपला आजच्या प्रतिबिंबाचं टायटल आहे भूतकाळातील खजिना. भूतकाळातील खजिना. सगळं हरवून आलेल्या, सगळ्या बाजूनी बर्बाद झालेल्या, शारीरिक, मानसिक, आत्मिक दिवाळखोरी झालेल्या माझ्यासारख्या दारुड्याचा भूतकाळ हा खजिना कसा असू शकतो? मग तो खजिना म्हणजे काय आहे नेमकं? तर ते आजच्या प्रतिबिंबात कळलं आणि ते मला अनुभवावं लागतं. पायऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये माझ्या स्वतःचा अनुभव मला घ्यावा लागतो. मला यातना होत आहेत म्हणजे नेमकं काय होतंय? दुःख होतंय, वाईट वाटतंय, प्रेम वाटतंय, आपलेपणा वाटतोय, चांगलं वाटतंय, म्हणजे नेमकं काय होतंय हे मला आजपर्यंत कधी कळलेलं नव्हतं मित्रांनो. पण कार्यक्रम घेतल्यानंतर ज्यावेळेला स्वतःकडं पाहायला सुरुवात केली, अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या या 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमानं, 12 स्टेप प्रोग्रामनी मला माझ्या स्वतःकडं बघायची एक नजर दिली. ती प्रत्येकाच्या आयुष्याकडं प्रत्येकानं स्वतःनं बघावं, स्वतःच्या आयुष्याकडं स्वतःनं बघावं. आणि म्हणूनच हा कार्यक्रम स्वार्थी आहे असं म्हणतात, सेल्फिश प्रोग्राम. मी माझ्या आयुष्यात माझ्याकडं स्वतःहून पाहावं. म्हणजे मग मला काय दिसतं? ज्याला मी माझ्या बुद्धिमत्तेचं नाव देत होतो, ज्याला मी माझे कष्ट म्हणत होतो, ज्याला मी माझं कर्तृत्व म्हणत होतो, त्या सगळ्या यातना, वेदना, पीडा ह्याच गोष्टी होत्या माझ्याकडून मला आणि माझ्याकडून इतरांना. मद्यपाशाच्या काळामध्ये, मद्यपानाच्या काळामध्ये, मद्यपीडा हा शेवटचा कालावधी. पिता पण येत नाही आणि सोडता पण येत नाही. म्हणजे आता मी दारू पित राहिलो तर मी मरणार आहे आणि मी दारू सोडली तर मी जगू शकणार नाही. अशा कात्रीत सापडलेल्या माझ्यासारख्या दारुड्याचा भूतकाळ हा खजिना कसा काय असू शकतो, हे इथं सांगितलंय. हां, माझं जीवन का मोलाचं आहे? माझं अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं, दारुड्या कुमार, तुझं आयुष्य अत्यंत किमती आहे बरं का, व्हॅल्युएबल आहे. केवढं मोठं आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या त्या 100 बांधवांना काय जबरदस्त खजिना सापडला बघा. त्यांना त्यांच्या आयुष्यातला, भूतकाळातला खजिना सापडला आणि तो त्यांनी पास ऑन केला. एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला. आणि मित्रांनो, इथं सांगितलंय की जे यातना भोगत आहेत त्या सर्वांना आम्हाला कशी मदत देण्यात आली हे दाखविणे, हे आता आमचे जीवन किती मोलाचे आहे ही खूण गाठ बांधण्याच्या दृष्टीने आम्हाला फार उपयुक्त ठरणारे होईल. 28 जानेवारीचं आजचं प्रतिबिंब आहे.
पहिल्या पायरीचा स्वीकार मी पूर्णपणानं का करायचा? पहिल्या पायरीमध्ये मी पूर्णपणानं माझ्या प्रत्यक्ष स्थितीचा स्वीकार का करायचा? हतबलतेचा आणि माझ्या आयुष्यातल्या अस्ताव्यस्ततेचा जो संबंध आहे, हतबलतेमुळं अस्ताव्यस्तता आलेली आहे, हे मी का स्वीकारायचं? तर ते याकरता स्वीकारायचं आहे, जे यातना भोगत आहेत, नवीन बांधव, यातना भोगणारे, मद्यपीडा भोगणारे जे काही भाऊ बहिणी मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना मी काय सांगू शकलो पाहिजे? पहिल्या घोटापासून लांब आहे एवढंच सांगायचं आहे? का पहिल्या घोटापासून लांब राहून माझ्या आयुष्याची जी व्हॅल्यू 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये मी स्वतः पाहिली, माझ्या बुद्धीनं नव्हे, माझ्या विचारानं नव्हे, माझा चष्मा घालून नव्हे, प्रत्यक्ष मी कसा आहे, प्रत्यक्ष माझं आयुष्य काय आहे, हे मी ज्यावेळेला पाहतो त्यातल्या उपयोगी आणि निरुपयोगी, चांगल्या आणि वाईट, योग्य अयोग्य, चुकीच्या बरोबर अशा सगळ्या गोष्टी मी ज्यावेळेला माझं आत्मपरीक्षण करून 12 पायऱ्यांच्या मदतीनं पाहतो, त्यावेळेलाच मला कळतं की माझं जीवन किती उपयुक्त आहे. नाहीतर मी अहंकाराने वागत असतो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये स्वीकार सांगितलाय आणि पहिल्याच पायरीत सांगितलंय, स्वतःला नमव. दुसऱ्यांनी नमवायची गरजच नाही आहे. माझ्यासारखा दारुडा विनम्र तेव्हाच होतो जेव्हा माझ्याकडं काहीतरी मनामध्ये स्वार्थ असतो. मग दारूच्या पहिल्या घोटापासून थांबलेला असू दे किंवा दारू पीत असू दे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या समूहात सुद्धा मी तसाच वागतो. खोटा विनम्रपणा, खोटी नम्रता, खोटं सगळं असतं. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला या पायऱ्यांच्या कार्यक्रमात ज्यावेळेला आणतं, त्यावेळेला एंट्री करत असतानाच, या कार्यक्रमात प्रवेश करत असतानाच पहिल्याच पायरीमध्ये मला सांगतं की स्वतःला नमवल्याशिवाय आणि स्वतःचा ताठा उतरवल्याशिवाय मला मद्यापासून आणि मद्याची जी आसक्ती आहे, मद्यपाश हा जो आजार आहे, त्यापासून मी मुक्त राहू शकणार नाही. मी अनिश्चित आहे त्या बाबतीमध्ये. निश्चितपणानं मी मुक्त होऊ शकणार नाही. आणि म्हणून पहिल्या पायरीचं महत्त्व हे 12व्या पायरीसाठी आहे मित्रांनो. मी कसा आहे, त्या दारूनं मला काय यातना, वेदना, पीडा दिलेल्या आहेत आणि त्याकरता मी कसा जबाबदार आहे, कशासाठी? पीडा, यातना, वेदना ज्या मला मिळाल्या त्यासाठी मी जबाबदार नाही, त्यासाठी मला जन्मतःच असलेला आजार जबाबदार आहे. जसा मी जबाबदार नाही माझ्या आजाराला, तसा माझ्या भोवतीच्या कोणीही व्यक्तिस्थिती, परिस्थिती आजाराला जबाबदार नाहीत, कारण मी जन्माला येतानाच तो आजार घेऊन आलेलो आहे. परंतु त्या आजारापासून एक दिवसाच्या अंतरानं मी कसा मुक्त राहू शकतो आणि माझं आयुष्य महत्त्वाचं आहे, व्हॅल्युएबल आहे, किमती आहे, हे मी प्रत्यक्ष कसं अनुभवू शकतो, हे नवागताला सांगता येणं, अनुभवातून स्वतःच्या सांगता येणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि त्यासाठी मी जर पायरीचा कार्यक्रम घेतला असेल आणि एक पाऊल उचलत मी 12व्या पायरीला पोहोचलो असेल, तरच मी त्या नवागताला पायरी आणि कार्यक्रम आणि माझ्यात होणारी जी काय आत्मिक, वैचारिक चांगली डेव्हलपमेंट आहे, चांगला विकास आहे, एक दिवसाच्या अंतरानं होत जाणारी माझी आत्मिक प्रगती, उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून ते मी सांगू शकतो मित्रांनो. आता यातना भोगणारा एखादा नवागत दारुडा असतो किंवा म्हणजे स्त्री, पुरुष किंवा इतर अशी व्यक्ती असते, दारुडी व्यक्ती, त्या व्यक्तीला काय दिसलं पाहिजे? बहुतांश बांधव पहिल्या घोटापासून लांब आहेत एवढंच दिसलं पाहिजे, की बहुतांश बांधव हे कार्यक्रमाचा स्वतःच्या आयुष्यात उपयोग करतायत हे दिसलं पाहिजे. मित्रांनो, हा यातनांचा, माझ्या यातनांचा खजिना भूतकाळातला जो आहे तो मी पाहिलाय का? मीच मला किती यातना, वेदना, पीडा देतो हे मी पाहिलंय का? राग हा माझा एक नंबरचा शत्रू आहे, पण मी तो कुरवाळतोय का अजूनही? त्या रागाला टाळू शकतोय का? माझ्या मनामध्ये खुन्नस, चिडचिड, आकस, असूया या गोष्टी आहेत, त्या आहेत का अजून? का मी टाळू शकतोय? हे मला प्रश्न विचारण्याची कपॅसिटी या कार्यक्रमाच्या आचरणाने येऊ शकते बरं का. नाहीतर मी समर्थन करत राहतो माझ्या चुकांचं, माझ्या गैरकृत्यांचं, दुष्प्रवृत्तीचं, दुष्कर्माचं, माझ्या चुकांचं समर्थन करत राहतो मी माझ्या स्वतःला मोठेपणा मिळण्यासाठी. मी अनेकदा माझ्या अनेक गोष्टी झाकतो
म्हणजे लबाडी करतो. मी लबाडी पण करतो बरं का. दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहिलो तरी मी लबाडी करतो. आणि मग असा लबाडी करणारा माझ्यासारखा कुमारेश जर दारुडा लबाडी करत असेल तर नवागताला तो लबाडीच शिकवू शकतो, प्रामाणिकपणा शिकवूच शकत नाही. कारण तो बांधव फक्त बोलण्यातून कोणाच्या शिकत नसतो, तर त्याच्या वागण्या बोलण्यातून पण शिकत असतो, वागण्यातून पण शिकत असतो. त्यामुळं नवागत जो असतो, पराभूत झालेला, या ओझानी भूतकाळाच्या वाकलेला, पूर्ण नेस्तोनाबूत झालेला असा नवागत जो असतो, त्या नवागताला माझं आयुष्य किती मोलायचं आहे हे मला कळलं तरच मी त्याला त्याचं आयुष्य किती किमती आहे हे त्याला दाखवू शकतो. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं की दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहून रिकामा आयुष्य जगायचं नाही आहे. पैसा, प्रणय, प्रतिष्ठा यात गुरफटून जायचं नाही आहे. जेवढं आवश्यक आहे तेवढं मी घेऊ शकत नाही. मला एकदा तोंडाला दारू लागली की जसा मी पीत राहतो तसं मला प्रणय पाहिजे म्हटल्यानंतर मी प्रणयच त्याच्याच मागं लागतो. पैसा पाहिजे म्हटल्यावर पैशाचाच मागं लागतो. प्रतिष्ठा पाहिजे म्हटल्यावर प्रतिष्ठेच्याच मागं लागतो. हा माझा आजार आहे. त्यामुळं दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहणं त्यातल्या त्यात सोपं आहे. पण या माझ्या आजारापासून मी लांब राहू शकतोय का, हा आजचा दिवस मी विचार करायचा आहे. आज या दिवशी मित्रांनो, परमेश्वराच्या कृपेनं काळाकुट्ट भूतकाळ ही तुमच्या हाती असलेली सर्वश्रेष्ठ मालमत्ता होय, असं बिग बुकच्या पान क्रमांक 124 वरती सांगितलेलं आहे. का बांधव असं म्हणतात? माझा काळाकुट्ट भूतकाळ, मला, माझं, पैसा, प्रणय, प्रतिष्ठा, अहंकार, स्वार्थ, आत्मकेंद्रितपणा, अप्रामाणिकपणा, बढाईखोरपणा, चढाईखोरपणा, भित्रेपणा, पळपुटेपणा, राग, चीड, क्रोध, या सगळ्या गोष्टी, खुन्नस, लैंगिक विकृतीच्छा, अतिरेकी विचार, चक्री वादळासारखं वागणं, बोलणं, सगळं करणं, ह्या सगळा माझा काळाकुट्ट भूतकाळ आहे, ज्याचा मला लई अभिमान वाटत होता. खूप खूप इतका अभिमान, हिमालय कमी पडेल एवढा अभिमान वाटत होता. मी असं वागतो ते जा की कसं त्याला नमवलं, कसं बायकोला गप्प बसायला लावलं, कसं त्या मित्राला मी तोंड बंद केलं. अरे आपलं तर नादच नाही करायचा, आपण लई मोठा. ही सगळी विकृती आहे, ही सगळी गैरकृत्य आहेत. हे मला केव्हा समजतं? पायऱ्यांचा कार्यक्रम मी ज्या वेळेला एक एक पाऊल उचलून घेतो त्यावेळेला. आणि त्याकरता मित्रांनो, बांधवांचं अनुभव कथन, पुस्तकाचं वाचन आणि मग मार्गदर्शकाचं मार्गदर्शन या गोष्टी उपयोगाला येतात. इतरांच्या जीवनाची आणि सुखाची जणू गुरुकिल्लीच, इतरांच्या म्हणजे इतर दारुड्यांच्या. काय गुरुकिल्ली आहे? सुखाची गुरुकिल्ली. इतरांना जीवन मेल्यासारखं वागत होतो मी. मध्ये येऊन कार्यक्रम घेईपर्यंत डेड मॅन वॉकिंग होतो मी, मुडदा चालल्यासारखा. जिवंत शरीर जिवंत, फक्त बाकी सगळ्या स्तरावरती, सगळ्या लेवलवरती मेलेलो होतो मी मित्रांनो. अशा माझ्या मेलेल्या आयुष्याला जिवंत करण्याचं काम कशामुळे होऊ शकतं? तर तुमच्यासारखे बांधव ज्या वेळेला तुमचा काळाकुट्ट भूतकाळ प्रामाणिकपणानं, मनमोकळेपणानं आणि स्वतःच्या राजीखुशीनं मीटिंगमध्ये किंवा पर्सनली व्यक्त करतात अनुभव कथनाच्या द्वारे, त्यावेळेला त्यातून माझ्यासारख्या नवागताला नवीन जीवन मिळतं. येस, मेलेल्या आयुष्याला नुसतंच शरीर जिवंत आहे अशी अवस्था असते, तर माझ्या मनाला, अंतःकरणाला जिवंत करण्याचं काम हे तुमचा काळाकुट्ट भूतकाळ करत असतो. आणि ती कोणाची सुखाची जणू गुरुकिल्लीच म्हटलंय. माझा काळाकुट्ट भूतकाळ हा नवागताच्या जीवनात सुख निर्माण करणारी एक गुरुकिल्ली आहे. आणि मित्रांनो, अजून एक महत्त्वाचं आश्वासन दिलेलं आहे. त्याच्या आधाराने, माझ्या काळाकुट्ट भूतकाळाच्या आधाराने, माझ्या स्वतःच्या आत्मपरीक्षण करण्यानं, माझ्या स्वतःच्या तपासकामानं, माझ्या स्वतःच्या नैतिक आढाव्यानं, माझं आत्मपरीक्षण, परमेश्वराची प्रार्थना आणि उच्च शक्ती मला काय बोलते माझ्याशी हे ऐकण्यासाठी ध्यान, अशा गोष्टीच्या माध्यमातून काय होतं? तर नवागताचा मृत्यू आणि यातना, नवागताची मृत्यू आणि यातना यापासून सुटका करू शकतो. केवढं जबरदस्त मोठं आश्वासन आहे मित्रांनो. मी कधी कधी विचार करतो, जगातल्या लोकांच्या पेक्षा मी किती नशीबवान आहे. केवढा आशीर्वाद आहे उच्च शक्तीचा, केवढा मोठा हात उच्च शक्तीचा माझ्या डोक्यावरती आहे की विनम्रतेनं
अनामिक राहून, निनावी राहून, ज्याला मी ओळखत नाही आणि जो मला ओळखत नाही अशा दारुड्याला नवीन जीवनाकडं आणि सुखाकडं माझे खालच्या पातळीचे अनुभव उपयोगी पडतात. जगातल्या लोकांच्या मध्ये मित्रांनो ही संधी फार कमी वेळा येते. एवढी मोठी संधी आहे. मला जीवन दुसऱ्याचं वाचवणं या अहंकारासाठी नव्हे. मी याला आणलं, मी त्याला आणलं, आता मी जो आणला तो 2 वर्ष सोबर आहे, मी त्याला आणलं आणि काय 1 महिन्यातच स्लिप झाला आणि परत आलाच नाही. ह्या सुखादुःखाच्या गोष्टी नाही. माझ्या काळ्या कुष्ठ भूतकाळाचं मी जाणीव करून घेणं, मी तपासणी करून घेणं, मी ओळख करून घेणं माझी स्वतःची, आणि त्याद्वारे मी नवागताबरोबर बोलणं. कसं बोलायचं आहे, कसं मी नवागताच्या बरोबर संपर्क करायचा आहे, कसं मी नवागताला हाताळायचं आहे हे पण सांगितलंय बरं का. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमस अजून एक आधार देतं मला. हे सगळं केव्हा मिळणार आहे, परत एकदा आपण आठवण करून घेऊया स्वतःशी. हे सगळं केव्हा मिळणार आहे? पहिल्या पायरीत सांगितलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मी स्वतः स्वीकारून स्वतःच्या राजीखुशीनं, प्रामाणिकपणानं आणि स्वतः मनमोकळेपणानं माझ्यावरती इम्प्लिमेंट केल्या, उपयोगात आणल्या, तर त्या कृतीचा उपयोग एक एक पाऊल पुढं जात जात काय होऊ शकतो, तर त्याचं फायदा काय आहे, तर हा मोठा फायदा आहे. मित्रांनो, भली भली माणसं भल्या भल्यांना वाचवू शकत नाहीत. पण मी जर कार्यक्रमाद्वारे माझ्या स्वतःला स्वच्छ करत राहिलो 24 तास फक्त आजचा दिवस, आणि कार्यक्रमातल्या सूचनांच्या अनुसार माझ्या बुद्धीनं नव्हे, माझ्या जगातल्या शिक्षणाच्या पैशाच्या ह्याच्या त्याच्या अनुभवानं नव्हे, तर अल्कोहोलिक्स अनॉनिमस जे सांगतंय ते स्वतः स्वीकारून स्वतःहून कृती करून ज्या वेळेला मी अनुभव घेतो माझा स्वतःचा, त्याच वेळेला मी हे दुसऱ्याला देऊ शकतो. आडात असेल तर पोहऱ्यात, आडात असेल तर पोहऱ्यात येणार, विहिरीत असेल पाणी तर घागरीत येणार आहे. माझ्या अंतःकरणाला ती प्रसन्नता असेल, आनंद असेल, मनाला शांतता असेल, विचार स्थिर असतील, तरच मी ते दुसऱ्याला देऊ शकणार आहे. अन्यथा जे मी दुसऱ्याला दिल ती लबाडी आहे. माझ्याकडेच नाही पण दुसऱ्याला दिलं म्हणजे काय, मी स्वतःला पण फसवतोय आणि दुसऱ्यालाही फसवतोय असं होऊ शकतं. म्हणून पहिली पायरी महत्वाची आहे की स्वतःला नमवणं आणि स्वतःचा ताठा स्वतः उतरवणं. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमस पुढे एक आश्वासन देते. आयुष्यातली ती वर्ष, कुठली वर्ष? पहिल्या घोटापासून लांब राहण्याच्या आधीची. मद्यपान, मद्यपिडा ही वर्ष, आणि कार्यक्रम आयुष्यात स्वीकारण्याच्या आधीची वर्ष, निरुपयोगी वर्ष, वाया गेलेली नाही आहे. आज नाही घेतला कार्यक्रम, उद्याला घेत. एखादा नाही घेतला तर नाही घेतला. त्याला हे जे हा जो खजिना आहे तो उघडताच येणार नाही. ती परमेश्वराची इच्छा आणि परमेश्वराची कृपा. मी माझ्या आयुष्यात काय करायचंय, मला हा खजिना वापरायचा आहे, जो मला ज्यामुळं नालायक ठरावं लागलं, ज्यामुळं आयुष्यातून उठावं लागलं, ज्यामुळं दिवाळखोरी आली माझ्या आयुष्यामध्ये, ज्यामुळं माणूस म्हणून जगायला वागायला नालायक राहिलो, ज्यामुळं सगळ्यांनी मला वाळीचं टाकलं. भूतकाळातली ती वर्ष निरुपयोगी वर्ष असं मी समजत होतो, नाही का. काहीच नाही शिल्लक राहिलं, काय आयुष्यात कमावलं मी, असा प्रश्न माझ्यासमोर अनेकदा गेल्या 2.5 वर्षात उभा राहिला मित्रांनो. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतो, कुमार, ती वर्ष निरुपयोगी नाहीत बरं का, पण कार्यक्रम 1 ते 12 पायऱ्यांचा आहे, तो एका क्रमाने घेतलाच तर तुला निश्चित त्या निरुपयोगी वर्षांचा खजिन्यात रूपांतर होईल, आणि ती निरुपयोगी वर्ष वाया गेलेली नाहीत ह्याची झालेली जाणीव ही एक मला मिळालेली अपूर्व भेट होती. काय म्हणतोय बांधव? माझ्या आयुष्यातली वाया गेलेली, निरुपयोगी असं म्हणून सगळ्या जगानंच नव्हे तर मी स्वतः निरुपयोगी म्हणून माझ्या आयुष्यातून दुर्लक्षित केलेली सगळी वर्ष ही वाया गेलेली नाही आहेत, तर ती माझ्यासाठी खजिना म्हणून माझ्या आयुष्यात मला उपयोगाला यायला लागली. कशी? मी एक पहिली पायरी घेतली, त्यामध्ये सगळ्या गोष्टी स्वीकारल्या, अंतःकरणापासून प्रामाणिकपणानं स्वीकारल्या, आणि दुसऱ्या पायरीपासून 11व्या पायरीपर्यंत एक एक पाऊल माझ्या कुवतीप्रमाणे
जितकं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं मला कृतीत आणता येईल, त्या सूचना मला आचरणात आणता येतील तेवढ्या मी आणल्या. आणि मग मला 12व्या पायरीत येता येता कळलं की कुमार, अरे ती निरुपयोगी नाहीत बरं का तुझी वर्ष. आम्ही कितीही खालच्या पातळीला गेलो असलो तरी आमचा अनुभव इतरांना कसा उपयुक्त होईल याचे मात्र आम्हाला ज्ञान होईल. 9व्या पायरीत आश्वासन सांगितलं, 9व्याच पायरीत सांगितलंय. आणि मित्रांनो, ह्याकरता भूतकाळाचा खजिना हा खजिना आहे. हे मी विचार करून चालत नाही, कल्पना करून चालत नाही, स्वप्नात राहून चालत नाही. तर तो नेमका खजिना काय आहे हा मला खोदून बघावा लागतो. कुठं कुठं कचरा आहे, कुठं कुठं घाण आहे, कुठं कुठं काय काय कुजलंय सडलंय माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या विचारामध्ये, माझ्या भावनेमध्ये, माझ्या इच्छांमध्ये, ते सगळं मला पाहावं लागतं. आणि ते पाहण्याची ताकद जर मला घ्यायची असेल तर पहिल्या पायरीचा पूर्णपणानं स्वीकार मी करणं गरजेचं असतं मित्रांनो. हे कळायला मला दारू थांबल्यापासूनचा, वन डे ॲट ए टाईम वरती आल्यापासूनचं 8 महिने लागले मित्रांनो. 8 महिने लागले. दुसरा धोबी पछाड मिळाल्यानंतर, दुसरा रॉक बॉटम, अगदी खालच्यातला खालचा तळ गाठल्यानंतर छातीवर दडपण आलं होतं मित्रांनो. घामाघूम झालो होतो, रडत होतो, स्वतःवर चिडत होतो. पण त्यावेळेला ती जाणीव काय झाली होती, कुम्या मेलास की साल्या, परत एकदा मेलास. ए मध्ये येऊन पण कार्यक्रम घेतला नाहीस तू कुमार, 8च महिन्यात गेलास परत कामातून तू. आणि मग ती पहिली पायरी स्वीकारली, स्वतःला नमवणं आणि स्वतःचा ताठा स्वतः उतरवणं. हे केलं आणि तरच मला पुढच्या पायरीपासून पुढे जाता येतं. आता पहा अजून काय आश्वासन दिलेलं आहे. जर पहिली पायरी मी अशा पद्धतीनं घेतली तरच माझी दुसरी पायरी व्यवस्थित कंप्लीट होते, तरच तिसरी पायरी. कारण मला पहिल्याच पायरीमध्ये आनंद मिळायला लागतो की अरे यार, मी स्वतःला नमवू शकतो बरं का. मी स्वतःला, स्वतःचा अहंकार, ताठा, माज, मस्ती, मुजोरी ही मी स्वतः ठेचू शकतो बरं का. म्हणजे अहंकार माझ्या पायाखाली घेऊ शकतो माझा स्वतःचा. आणि त्यामुळं मला छान वाटतं. आता मी मुक्त व्हायला लागलेलो आहे, मी मुक्त होऊ शकतो. मला जी आवश्यक अशी ताकद आहे, त्या दारूच्या पहिल्या घोटाला विरोध करणारी आणि माझ्या मद्यपाश या आजारापासून मला वाचवणारी अशी ताकद, जी उच्च शक्ती आहे, परमेश्वर आहे, हायर पॉवर आहे, तिचं माझं कनेक्शन होऊ शकतं बरं का. हे केव्हा कळतं, पहिल्या पायरीचा कार्यक्रम मी घेतला तर. आता अजून काय सांगितलंय की माझ्या भूतकाळाचं खजिन्यातलं सगळ्यात मोठं काय आहे, माझे अधिक मानहानिकारक आणि मानखंडनेचे अनुभव. हा, मानहानिकारक, माझा अपमान करणारे, मला माझा कचरा करणारे असे अनुभव. आता ते अनुभव मला आलेत का? का मी पहिल्याच दिवशी दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहिल्यानंतर कुरबुर करायला लागलो? का मी 8व्या दिवशी कुरबुर करायला लागलो? का पहिल्याच महिन्यात मी तक्रार करायला लागलो, बायको व्यवस्थित वागत दे, आता सोडली ना दारू, मित्र व्यवस्थित बोलत देत, आता सोडली ना दारू, कामावरती असं का बोलतात मला, असं का वागतात बायाशी, कुरबुर करायला लागलो का? म्हणजे मी स्वतःला नमवलेलं नाही आहे. म्हणजे काय, मी स्वतःला नमवलेलं नाही आहे. माझे झालेले अपमान आणि मानखंडना, मानखंडन म्हणजे काय की माझी लायकी काढणं, नालायक ठरवणं, माझा कचरा करणं आणि मला नालायक ठरवणं, ह्याचे अनुभव. मग ते माझ्या स्वतःकडून मी मला नालायक ठरवणं असू दे, मी माझ्या स्वतःचा अपमान करणं असू दे, किंवा माझ्या मद्यपानाच्या काळामध्ये माझ्याकडून, माझे इतरांच्याकडून झालेले काही अपमान आहेत, वाईट टाकणं आहे, संपर्क तोडणं आहे, संबंध तोडणं आहे, हे सगळं माझ्या जिव्हारी लागलेलं आहे, जिव्हारी लागलेलं आहे. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं, पहिली पायरी पूर्ण घेऊन 2 ते 11 पायऱ्या घेतल्यास तर तुला काय मिळेल, तर तुझे हे पूर्ण अपमानाचे, तुला नालायक ठरवले जाण्याचे, तुला कचरा केले जाण्याचे जे काही तुझे अनुभव आहेत, ते इतरांच्या, म्हणजे इतर दारुड्यांच्या मद्यमुक्तीला मदत करणारी प्रभावी साधनं ठरतील. पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट, पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट ठरतील. वाव वाव. म्हणजे पहिली पायरी जर व्यवस्थित घेतली तर उच्च शक्तीची जी काही ताकद आहे ना, सामर्थ्य आहे ना, ते 12व्या पायरीत येता येता माझ्यामध्ये येतं. आणि
अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं त्याप्रमाणे इतरांच्या म्हणजे इतर दारुड्यांच्या, मद्यपीडितांच्या, दारूनं तडफडणारे, दारूनं तळमळणारे, जगता येत नाही, मरता येत नाही अशी अवस्था झालेले जे बांधव भगिनी आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, अशा कोणी व्यक्ती आहेत, अशांना माझ्या अपमानाचे, मला नालायक ठरवले जाण्याचे जे काही अनुभव मी घेतलेले आहेत दारू पीत असताना आणि पहिल्या घोटापासून लांब राहिल्यानंतर, ते त्यांच्या उपयोगाला येतील. पण मी स्वतःला नमवलं नसेल तर मला प्रत्येक गोष्टीत अपमान वाटणार आहे. मी स्वतःचा ताठा स्वतः उतरवला नसेल तर मला प्रत्येक ठिकाणी नालायक ठरवलं गेल्याची माझ्यात भावना होणार आहे, ती निर्माण होणारच आहे मित्रांनो. म्हणून पहिल्या पायरीत सांगितले, पहिली पायरी फार 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 महत्वाची आहे. पहिली पायरी म्हणजे दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहणं नव्हे, दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहणं आणि ते तसं राहता येणं कायमस्वरूपी. आणि मग स्लीप होते, मग रिलॅक्स होतं, मग कधी कधी सायकल सुरू होतं आणि मग बांधव अकाली मरतात. कोणी 34 वर्षाला, कोणी 25 वर्षाला, कोणी 46 वर्षाला, असे मरतात, अकाली मरतात बांधव. परवा 2 दिवसापूर्वीच एक बातमी आली, एक बांधव, त्याला आम्ही आणला होता मीटिंगमध्ये, खूप त्याला सहकार्य सगळ्याच बांधवांनी केलं होतं एका इथल्या फिजिकल ग्रुपमध्ये. मेला राहतो, मेला तो. मग त्यामध्ये काय होतं, कधी कधी कुमारसारख्या दारुड्याला लगेच भावनिक होतो कुमारसारखा दारुडा, अरे रे मेला तो, माझ्यामुळे मेला, माझ्यामुळे मेला. अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगता आत्मकरुणेत जायची तुला गरज नाही. तुला काय करायचं होतं ते तू केलंस का? तुझ्या भूतकाळातल्या अनुभवांचं, तुझा स्वतःचा अनुभव, तो जो काही यातना, वेदना, पीडा, तुझे जे काही स्वभाव दोष, चरित्र दोष तुला दिसले, तुला सापडले तुझ्यातले, त्याबद्दलचा अनुभव कथन तू केलंस का? त्याचा जीव त्याला स्वतःला वाचवता यावा, त्याचं आयुष्य त्याला स्वतःला वाचवता यावं, सुखी करता यावं, त्या नवागताचं, दारुड्याचं आयुष्य यातनेतून त्याला स्वतःला मुक्त करता यावं, यासाठी कुमार तू काय केलंस का? उत्तर हो असेल तर मग तळफडायचं कारण नाही, आणि उत्तर नाही असेल तर कार्यक्रमाबरोबर तुला तपासून बघ, तू कार्यक्रमात कमी पडतोय. मित्रांनो, केवढं महत्वाचं आहे, केवढी महत्वाची जबाबदारी आहे माझ्यावरती, केवढी जबाबदारी आहे मोठी. मी काहीही न करता, मी केले ते वाईटच केलंय सगळं आयुष्यभरामध्ये, माझ्याकडून झालंय, माझ्याकडून जे झालंय ते वाईट झालंय, त्रासाचं झालंय दुसऱ्यांच्या आणि माझ्याही, त्याला मी जबाबदार नाही. पण पहिल्या घोटापासून लांब राहिल्यानंतर, मद्यमुक्त नव्हे, मद्यविरहित राहिल्यानंतर, ॲक्च्युअल मद्यमुक्ती म्हणजे काय तर मद्यपाशातून मुक्ती, ती या 2 ते 11 पायऱ्याच्या माध्यमातून कुमारनं मिळवली. तर कुमारचे अपमान, कुमारला नालायक ठरवलं जाणं, कुमारचे स्वभावदोष, चरित्रदोष यांचं आत्मपरीक्षण, आणि त्यातून कुमार 24 तास फक्त आजचा दिवस कशा पद्धतीनं जगतोय, वागतोय, याचा जो काही अनुभव आहे तो इतरांना मदत करणारं असं प्रभावी इन्स्ट्रुमेंट, पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट, एक प्रभावी साधन ठरू शकतो. ग्रेट आहे, ग्रेट आहे, ग्रेट आहे. संपलेल्या आयुष्याला परत जिवंत करण्यासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला किती वेगवेगळ्या पद्धतीनं समजावतं, किती वेगवेगळ्या पद्धतीनं मला सांगतं. हे सर्व जिवंत अनुभव आहेत बरं का. हे अनुभव सांगणारे बांधव मेलेले असले शरीरानं तरी त्या अनुभवातून ते जिवंत आहेत, कारण हे त्यांचे जिवंत अनुभव आहेत. आणि म्हणून पुढं सांगतो बांधव की मी जर पहिल्या पायरीत स्वतःला नमवलं, स्वतःचा ताठा स्वतः उतरवला, स्वतःच्या इच्छा, वैयक्तिक इच्छा सोडल्या आणि स्वतःच्या दारूसमोरच्या पराभवाची कबुली स्वतः समोर दिली, आणि ज्या वेळेला कुमारेस मी एक दारुडा आहे असं कुमारेस बोलतो त्यावेळेला त्या मद्यपीडेची यातना, वेदना, दुःख, पीडा ह्याची जाणीव कुमारला होते. ती होत असेल तर कुमार पायरीवरती येतो. आणखीन मग लज्जा आणि निराशेची गंभीरता माहीत असल्यामुळे प्रेमळतेने आणि दयाळूपणे मी इतरांना मदतीचा हात देऊ शकतो, आणि देवाच्या कृपेने मला ओळख होते, देवाच्या कृपेची मला ओळख होते. हे सगळ्यात मोठी कृपा, सगळ्यात मोठं प्रॉमिस, सगळ्यात मोठं अभिवचन, सगळ्यात मोठा फायदा माझ्यासारख्या दारुड्याचा काय आहे मित्रांनो? पहिली पायरी व्यवस्थित घेऊन जर 2 ते 11 पायऱ्या घेतल्या तर काय होतं? मला संकोच वाटत असतो, लाज वाटत असते. मी दारुड आहे, माझ्यातले चरित्रदोष आहेत,
संकोच आणि काय निराशा. मी कायम निराश हताश राहणारा माणूस आहे. ती निराशा मला अनेकदा दारूकडे घेऊन गेलेली आहे. हताश राहणं, वैफल्यग्रस्त राहणं हे अनेकदा मला दारूकडे घेऊन गेलेलं आहे. आणि दारुड्याची निराशा, हताशा आणि वैफल्यग्रस्तता ही दारुड्याच्या अहंकारातून निर्माण झालेली असते, असंही अल्कोहोलिक्स अनोनिमस एके ठिकाणी म्हणतं. म्हणून माझा स्वतःचा ताठा उतरवल्याशिवाय मला जे अचीव करायचंय, टार्गेट माझ्यासमोर, उपयोगी माणूस, उपयुक्त नागरिक म्हणून चित्त शांतता, मनाची शांतता. चित्त शांतता म्हणजे मनाची शांतता, माझ्या विचारांना स्थिरपणा आणि माझ्या अंतःकरणाला आहे त्या परिस्थितीत, आहे त्या गोष्टीत, आहे त्या सगळ्याचा आनंद घेता येणं हे मिळू शकतं. आणि जर हे जे आहे ना, माझी संकोच, माझा संकोच, माझी लाज, मला लाज वाटणं व्यक्त होण्याची, बोलण्याची, स्वतःला दारुडा म्हणवण्याची, स्वतःची दारुडेपण बघण्याची लाज वाटत असते. आणि मित्रांनो, त्याच वेळेला मी निराश पण असतो. परस्पर विरोधी भावना किती गंभीर आहेत, किती भयानक आहेत हे मला माहीत असल्यामुळे हे मला माहीत कधी होणार? 2 ते 11 या पायऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये. आणि त्या 2 ते 11 पायऱ्यांमध्ये मला हे जे आहे, माझं लाजरेपण, माझा संकोच, माझी निराशा का आहे ह्याची कारणं मला त्यामध्ये कळतात. त्याचं मूळ मला कळतं 2 ते 11 पायऱ्यामध्ये. त्यासाठी पहिल्यांदा मी स्वतःला नमवणं गरजेचं आहे, पहिल्या पायऱ्या. आणि मग त्यामुळं काय होतं, जर मला हे माहीत असेल, जर मी 2 ते 11 या पायऱ्या घेतल्या असतील, तर मी अंतःकरणापासून निनावी राहून स्वतःच्या मनाशी देखील उपकाराची भावना न ठेवता, मनातल्या मनात देखील, स्वप्नातही उपकाराची भावना न ठेवता, नवागत जो मद्यपीडित असतो, तडफडणारा आणि तळमळणारा, दारूच्या पाशामध्ये बांधला गेलेला असा जो नवागत असतो, त्याच्याबरोबर मी कसं वागू शकतो? प्रेमळपणे आणि दयाळूपणे. प्रेमळपणे आणि दयाळूपणे. माझ्यात आहे का प्रेमळपणा? माझ्यात दयाळूपणा आहे का? मी स्वतःवर प्रेम करू शकत नाही, मी स्वतःवर दया करू शकत नाही. मग ती मला करता आली पाहिजे. मी का करू शकत नाही स्वतःवर प्रेम? कारण मी स्वतःला अति मोठा मानत असतो, इतरांच्या पेक्षा मोठा मानत असतो. आणि त्यामुळेच पहिल्याच पायरीत सांगितलंय, स्वतःचा ताठा स्वतः उतरवल्याशिवाय पुढच्या पायरीमध्ये जो खजिना आहे, जे चांगलं तुला मिळणार आहे, भरभरून तुला आयुष्य मिळणार आहे, चैतन्य मिळणार आहे, एक पावर, एक ऊर्जा मिळणार आहे, ती कशी मिळेल? कारण तुझी मध्यमुक्तताच अनिश्चित आहे, अस्थिर आहे. आता प्रेमळपणानं आणि दयाळूपणानं मी इतरांना मदतीचा हात देऊ शकतो, हे मी पाहिलं माझ्यातलं तर. नाहीतर मी जे काही प्रेम दाखवतो, जो काही दयाळूपणा दाखवतो, तो खोटा असतो. कारण मी जन्मतः लबाड आहे. मद्यपाश हा आजार असा भयानक आहे, मला तपासून घ्यावं लागतं. अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतो, हेतू तपास. तू एखाद्याशी गोड का बोलतोयस? हेतू तपास. तू एखाद्या बांधवाला मदत का करतोयस? तुझा हेतू तपास. कारण जे आडात आहे तेच पोहऱ्यात येणार आहे, जे माझ्या अंतःकरणात आहे तेच पासिट होणार आहे. मग मी पासिट कसं करायचं? 24 तास फक्त आजचा दिवस मी माझ्यात चांगल्या सुधारणा करून, त्या चांगल्या सुधारणा कशा करायच्या यासाठी फक्त 12 पावलं चालायला सांगितलेले आहेत, एक पावलानं पुढं जाणं. आणि हे सगळं केल्यानंतर, हे सगळं ज्या वेळेला माझ्या आयुष्यात घडायला लागतं, त्यावेळेला उच्च शक्तीची माझ्यावर किती कृपा आहे, अपरंपार कृपा आहे, अनलिमिट कृपा आहे, अमर्यादित कृपा आहे. हायर पॉवरची म्हणजे परमेश्वराची, म्हणजे मला समजलेल्या परमेश्वराची. इथं प्रत्येकाला समजलेला परमेश्वर वेगळा असू शकतो, नावाने वेगळा असू शकतो, ओळख वेगळी असू शकते, पण तो आहे तो एकच आहे, विश्व निर्माण करणारा. अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणतं, विश्व निर्माण करणारा जो निर्माता आहे, त्याचा तू लेकरू आहेस, त्याचा तू पुत्र आहे. दारुड्याला आश्वासन देतं अल्कोहोलिक्स अनोनिमस. मग आता त्या उच्च शक्तीची कृपा, त्या उच्च शक्तीचा आनंद, ते मला ओळखता यावं, यासाठी मला काहीतरी करणं गरजेचं आहे. दारू पिण्यासाठी मी कुठं कुठं जात होतो. दारू म्हटल्यानंतर मला घरात दारू माझ्या हातात येत होती का, माझ्या घशात ओतली जात होती का? नाही. मी खडतर प्रयत्न केलेले आहेत, अतोनात परिश्रम घेतलेले आहेत दारूसाठी.
अनेकदा खोटं बोललोय, अनेक कारणं सांगितलेत, अनेक किलोमीटर चाललोय मित्रांनो. 8-8 किलोमीटर जायचो मी. संध्याकाळी 10:30 वाजता बार बंद झाले, वाईन शॉप बंद झाली, की ढाबा 8 किलोमीटरवरती आहे, तिथं जायचो चालत. चालत जायचो रात्रीचा. येताना तिथं क्वार्टर मारायची, 2 क्वार्टर खिशात घेऊन यायच्या. कारण 8 किलोमीटर परत घरी चालून गेल्यानंतर मी दमणार. मग मला श्रमपरिहार काही नको का? किती काम केलं मी. एवढा 8 किलोमीटर जाऊन आलो आणि मग ती क्वार्टर पाहिजे म्हणून सकाळी उतारायला परत पाहिजे. हे करत होतो मित्रांनो मी. एवढा अतोनात परिश्रम घेतले मी. केवढे कष्ट केले मी त्या दारूसाठी. मग मी या 12 पावलं उचलण्यासाठी करू शकत नाही का? कुमारनं ठरवायचंय करू शकतोस का? हो करू शकतो. मग कुमारने घ्यायचा कार्यक्रम. आणि मग पहिल्याच दिवशी सांगितले, पहिल्याच पायरीत सांगितलंय, स्वतःला नमव, प्रतिक्रिया देऊ नको. चिडचिड झाली, राग आला, खुन्नस वाटली, बाजूला ठेव, टाळ. ते परमेश्वराच्या हातात दे. नाहीतर मीटिंगमध्ये बोलून रिकामा हो, माझं असंच झालं, असंच झालं, असंच झालं आणि मला फार त्रास झाला, मी काय करू? मला अनेक बांधव कॉल करतात मित्रांनो. कुमारला अनेक बांधव कॉल करतात, दादा आज सकाळी अशी चिडचिड झाली, भाऊ असं असं वाटलं, मला लय राग आला आणि अपमान करावा वाटला, मग मी काय करू आता? मग माझा प्रश्न असतो, तू केलेस का तसं? नाही बाबा, नाही केलेलं ना, व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. आता टाळ. मी कसं टाळलं एवढंच मी त्याला सांगतो. तू कसं टाळायचं हे तू ठरव. कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं स्वातंत्र्य आहे. प्रत्येकानं आपापल्या अनुभवाप्रमाणे, आपापल्या परिस्थितीप्रमाणे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या सूचनांचं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं पालन करायचं आहे मित्रांनो. तर ते प्रेमळपणा, तर तो दयाळूपणा, जो ओरिजिनल दयाळूपणा आहे, ओरिजिनल प्रेमळपणा अंतःकरणातून येतो, तो मला अनुभव द्यायला लागतो चांगुलपणाचा. मला एक समाधानाची भावना अंतःकरणात येते आणि तो जर ओरिजिनल असेल, अंतःकरणापासून असेल, तर मला देवाच्या कृपेची ओळख होते. अन्यथा मला देवाची कृपा काय म्हणजे कळत नाही. दारूचा आता पहिल्या गोटापासून थांबलो, 2 वर्षात नोकरी चांगली लागली, 4 वर्षात गाडी घेतली, 5 वर्षात घर बांधलं, 6 वर्षात 2 पोरं झाली, 8 वर्षात 8 वर्षाची टोकन घेतली, 10 वर्षात कन्व्हेन्शनमध्ये स्पीकर म्हणून उभा राहिला. हे म्हणजे नाही आहे ते. हे म्हणजे प्रेमळपणा, दयाळूपणा आणि परमेश्वराच्या कृपेची ओळख नाही. हे म्हणजे सगळी भौतिक प्रगती आहे. विजय डी प्लीज माईक बंद करा. धन्यवाद. तर मित्रांनो, हे मला हवंय का? ही प्रॉमिसेस माझ्या आयुष्यात खरी व्हावी असं वाटतंय का? कुमारला वाटतं मित्रांनो, कारण कुमार तळमळलाय, तडफडलाय. कुमारला अन्न जात नव्हतं, 3 महिने अन्न जात नव्हतं. कुमारला झोप येत नव्हती 8-9 महिने. तडफड चालली होती कुमारची. पण कार्यक्रमाचा स्वीकार केला. मला लगेच नाही नमवता आलं, मला स्वतःला लगेच माझा ताठा उतरला नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगते, इतरांनी तुझा ताठा उतरून उतरणार नाही. तुझी घमेंडखोरी, माज मिजाज ही इतरांनी उतरवून उतरणार नाही, ती वाढतच जाणार आहे. तूच त्याला फक्त तोड देऊ शकतोस, तूच तुझा ताठा उतरवू शकतोस. म्हणजे काय? तोंडाला कुलूप. अपमान झाला स्वीकारणे. माझ्याकडून भूतकाळात झालेल्या गोष्टींचे परिणाम ही माझी जबाबदारी आहे. भूतकाळात जे काही माझ्याकडून कृत्य झालं ती माझी जबाबदारी नाही, कारण ते दारूच्या नशेमध्ये झालेलं आहे, ते माझ्या आजाराच्या प्रभावामध्ये झालेलं आहे. पण त्याच्या परिणामांची जबाबदारी मात्र माझी आहे. आणि त्या परिणामातून मला चांगल्या पद्धतीनं मुक्तता मिळायची असेल, स्वातंत्र्य मिळायचं असेल, तर मला 12 पावलांचा हा कार्यक्रम सांगितला आहे, 12 स्टेप प्रोग्राम. आणि त्यात साध्या साध्या सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना काहीही रॉकेट सायन्स नाही आहे. माझ्यासारखा अशिक्षित, किती शिक्षण आहे माझं, 1986 साली 10वी झालोय मी. त्यानंतर मला पुस्तकाचा संबंध नाही, संपर्क नाही. गेल्या 2.5 वर्षात मी पुस्तक वाचायला सुरुवात केली. त्या इंग्लिशचा काही संबंध नव्हता. गेल्या 2.5 वर्षात मी ते इंग्लिशचे शब्द शोधायला सुरुवात केली. मग जे शब्द कळत नाहीत ते लिहून काढायचे, त्याचा अर्थ बघायचा, ते पाठ करायचे. हे सगळे उद्योग मी वयाच्या 50व्या वर्षानंतर करतोय आणि मला त्यात आनंद येतो मित्रांनो. माझी भाषा शुद्ध झाली. एक एक शब्द मला व्यवस्थित उच्चारता येतोय. पण मी त्याच्याकरता 8-8 तास ते शब्दांच्या वरती काम केलं. ही उच्च शक्तीची कृपा आहे. मला इच्छा झाली की मला पण ते बाकीचे बांधव जे मोठे स्पीकर आहेत ना, गेली 15, 20, 25 वर्ष स्पीकर मीटिंग करतात, मला त्यांच्यासारखं बोलता यायला पाहिजे. शब्द माझा व्यवस्थित जायला पाहिजे. हे सगळं केव्हा? मला माझ्या अडाणीपणाचा जर अहंकार असेल तर तो आजार आहे माझा. मला लई अहंकार होता. अरे आपण 10वी पास आहे, पण साला पुरा दुनिया को झुकाता है. हे माझी भावना होती मित्रांनो. हा विचार होता माझा आणि खरोखरच जग झुकत होतं. पण मला पहिल्या पायरीत सांगितलं, कुमार
स्वतःला नमव बर का, नाहीतर जाशील दारूच्या पहिल्या घोटाकडं. आणि जर दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहिलास नुसता, तर आयुष्य उधळून लावशील तू. कारण आजारावरती कामच नाही होत, फक्त पहिल्या त्या दारूपासून थांबलायस. आजार नाही थांबलेला तुझा, तो रोज रोज उफाळून येणार आहे. आणि मित्रांनो, मग ते नमवल्यानंतर मग ते सगळं लक्षात येतं की कुमार शिकू शकतो याही वयात. वाव, ग्रेट. नवीन मार्ग, नवीन दिशा आणि नवीन जीवन. रोज मी काहीतरी उपयुक्त असे शिकेन, वाचेन. फक्त आजचा दिवस जे काही आपण वाचतो ना, त्यामध्ये मित्रांनो हे लिहिलेलं आहे सगळं. ते मी माझ्याकरता उपयोगात आणतो. ते मी केव्हा उपयोगात आणू शकतो? जेव्हा मी स्वतःला नमवतो, स्वतःची बुद्धी, स्वतःचा शहाणपण, स्वतःची अक्कल, स्वतःच्या इच्छा, स्वतःचा अनुभव, स्वतःचं शिक्षण, स्वतःचा पैसा, स्वतःची प्रतिष्ठा, हे सगळं गुंडाळून बाजूला ठेवतो आणि मी फक्त माझ्याकडं एक पूर्ण बर्बाद झालेला आणि बर्बाद करू शकेल अजूनही स्वतःला आणि इतरांना असा दारुडा म्हणून मी पाहतो, त्यावेळेला मला हे शक्य होतं. ह्या बाकी सगळ्या जगातल्या ज्या गोष्टी माझ्याबरोबर चिकटलेल्या आहेत, त्या माझा अहंकार वाढवतात, स्वार्थ वाढवतात, आत्मकेंद्रितपणा वाढवतात, अप्रामाणिकपणा वाढवतात आणि मग मी बढाया मारायला लागतो, मी चढाई करायला लागतो, मी तहाड्या करायला लागतो. एका बांधवाच्या मागं दुसऱ्या बांधवाबद्दल बोलायचं, समोर बोलायचं नाही, माघारी फोन करून बोलायचं, माघारी भेटून बोलायचं. हा दोष आहे बरं का, चरित्र दोष आहे. माझ्यात होता तो. काढला मित्रांनो, फार त्रास झाला मला तोंडावर ताबा ठेवायला, खूप त्रास झाला, पण काढला मित्रांनो. आता काय होतंय, आता बांधव मनमोकळेपणानं माझ्याशी बोलतात, कारण त्यांना निश्चित विश्वास आहे कुमार आता आपली गोष्ट स्वतःच्या ओठातून बाहेर येऊ देणार नाही. ही कार्यक्रमाची ताकद आहे. कुमार यक कश्चित, कुमार काही नाही आहे, कुमारची लायकीच नाही आहे जगण्याची. कुमार जिवंत आहे आणि जो काही आहे कणाकणानं पुढं सरकतोय, तो केवळ आणि केवळ या पायऱ्यांच्या कार्यक्रमामुळं आहे. आणि म्हणून ही सगळी आश्वासनं माझ्या आयुष्यात खरी व्हायची अशी माझी इच्छा असेल, तर माझ्यातला भूतकाळाचा खजिना म्हणजे काय आणि तो नेमका कसा आहे माझ्यात, तो मी स्वतः बघणं गरजेचं आहे. नुसतं वाचन केलं, नुसतं ऐकलं आणि सोडून दिलं असं नाही आहे मित्रांनो. आणि म्हणून हा कृतीचा कार्यक्रम आहे. एकदा ॲक्शन करायला सुरुवात केली, ॲक्शन घेतली एकदा, प्लॅन ऑफ ॲक्शन दिलेला आहे मला, काय कृती करायची ते दिलेलं आहे. आणि ही 90 वर्ष 145 देशाहून जास्त देशामध्ये आणि 80 लाखाहून जास्त भावा बहिणींना उत्तम आयुष्य, उत्तम आरोग्य हे देण्यासाठी उपयोगात पडलेलं आहे मित्रांनो आज. वाव, ग्रेट. हा अद्वितीय असा कार्यक्रम आहे. हा अद्वितीय असा तरुणोपाय, तरुण जाण्याचा उपाय आहे. हा अद्वितीय असा उपाय आहे. ह्याच्यासारखं दुसरं काहीच नाही आहे. दारुड्यांच्याकरता 1935 साली उच्च शक्तीनं कृपा केली. तोपर्यंत माझ्यासारख्या दारुड्याला पागलखान्यात टाकत होते. माझ्यासारख्या दारुड्याला भूत लागलं आणि काय दुरात्मा लागला म्हणून ते झाडफूक करत होते. माझ्यासारख्या दारुड्याला घरातून बाहेर काढत होते. माझ्यासारख्या दारुड्याची सावली पडली तरी त्याला चालत नव्हतं. माझ्यासारख्या दारुड्याला गावातून बाहेर काढत होते. 1935 साली परमेश्वरानं, कुठल्या परमेश्वरानं? BW आणि डॉक्टर बॉबच्या नव्हे, कुमारेशच्या परमेश्वरानं कुमारेशवरती कृपा केली. तसंच प्रत्येक भावा बहिणीचा दारुड्याचा परमेश्वर स्वतःचा परमेश्वर आहे, तो त्यांच्यावरती कृपा करत असतो. मला दुसऱ्याचा परमेश्वर स्वीकारण्याची किंवा तो स्वीकारण्याची माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती नाही आहे, कोणावरतीच नाही आहे. त्या परमेश्वरानं, उच्च शक्तीनं कृपा केली मित्रांनो आणि सर्वोत्तम असा कार्यक्रम दिलाय. मग त्याचा मी कचरा करायचा का? की तो कार्यक्रम मी अंतःकरणात स्वीकारायचा, हे माझ्यावरती आहे. म्हणून ते स्वीकाराचा पूर्ण अधिकार हा अल्कोहोलिक अनोनिमसनं मला दिलेला आहे. आणि हे पुढचं सगळं जर मला चांगलं जे आहे ते हवं असेल ना, तर मला पहिल्या पायरीत स्वतःचा पराभव कबूल करणं, स्वतःच्या हतबलतेची स्वतःसमोर कबुली देणं. ज्यावेळेला दारुडा म्हणेल कुमारेश मी एक दारुडा आहे, त्यावेळेला मी स्वतः हतबल आहे दारूसमोर याची जाणीव ठेवणं, 24 तास फक्त आजचा दिवस या नियमात राहणं. आणि मित्रांनो, स्वतःला नमवणं, स्वतःचा ताठा उतरवणं आणि स्वतःच्या इच्छा न चालवता कार्यक्रमाच्या पायरीत दिलेल्या सूचना ज्या आहेत त्याप्रमाणे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं आजचा दिवस जगणं, एवढंच पुरेसं आहे. सुरुवात इथूनच होते आणि मग धाडस येतं, मग करेज येतं. करेज टू चेंज द थिंग आय कॅन. ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलण्यासाठीचं धाडस मला दे. परमेश्वरा ते धाडस मागतो आपण चित्तशांतीच्या प्रार्थनेमध्ये, ते ह्याकरता मागतो.
हे पुढचं मला मिळावं म्हणून. प्रार्थना पण ती आपलं चटरपटर बोलण्यासारखी नाही आहे. प्रार्थना अंतःकरणात पाहिजे. हे माझ्या लक्षात आलं केव्हा कार्यक्रम घेतल्यानंतर 6 महिन्यांनी. पण त्यानंतर मित्रांनो गेल्या 8-9 महिन्याचं आयुष्य मी तुम्हाला सांगतो, खरोखर सुंदर आहे. शांत आहे, आनंदी आहे. राग, चीड, संताप, पुन्हा सगळं होतं माझ्या आयुष्यात, रोज होतं. परंतु त्यातून बाहेर पडण्यासाठी मला लगेच प्रार्थना आहे, लगेच कार्यक्रम आहे, लगेच पुस्तकं आहेत, लगेच बांधव आहेत, लगेच मीटिंग आहेत. सगळ्याचा उपयोग करतो मी. जे त्यावेळेला अवेलेबल असेल त्यावेळेस त्या प्रत्येकाचा, प्रत्येक गोष्टीचा जे अल्कोहोलिक अनोनिमस मला दिले त्याचा उपयोग करतो मी. मी जगात इकडे-तिकडे फिरायला जात नाही. ह्याच्यासमोर झोप, त्याचा हात डोक्यावर लाव, घे, आणखीन कोणाचं काय घे, काही नाही, काही गरजच नाही. कारण ते मला चालतच नाही. कारण मी जन्मतःच आजारी आहे. मद्यपाशी आजारावरती, ज्या आजारावरती उपाय नाही, उपचार नाही कुठल्याही पद्धतीचा जगामध्ये. त्यामुळे हा एकमेव उपाय आहे आणि हा सर्वोत्तम आहे. कोणाला काय कोणासमोर झुकायला नको, कोणाचे पाय चाटायला नकोत, का कोणाला काही दानदक्षिणा द्यायला नको, की काही नको. आर्थिक योगदान स्वतःच्या इच्छेनं तेही आहे, की तुझ्या स्वतःच्या इच्छेनं दे बाबा. ग्रुप चालवायचा आहे तर त्याच्यामध्ये तुझ्या इच्छेनं दे. तुला शक्य असेल तर दे. मला तर सांगितलंय माझ्या स्पॉन्सरने, बायकोकडून पैसे मागू नकोस ते ₹20 ₹50 टाकण्यासाठी कितीत. तू स्वतः कमाव आणि टाक. तुला कुठेही बंदी होणार नाहीये. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या कुठल्याही जगातल्या समूहात जा. केवढी जबरदस्त पॉवर आहे मित्रांनो. ही शक्ती मला माझ्या अंतःकरणामध्ये रोज अनुभवता यावी म्हणजे मग प्रसन्नता मिळणार आहे. त्यासाठी पहिली पायरी महत्त्वाची आहे. त्यामुळे मित्रांनो आपण सर्व पहिल्या पायरीवरती तुम्ही असाल, आपण काम करत असू अशी अपेक्षा आहे. ज्यांना अजून भीती वाटते पायऱ्यांचा कार्यक्रम घेण्यासाठी त्यांच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतोय. धाडस दे, करेज टू चेंज द थिंग्स. हे परिस्थिती जी बदलू शकतो ती बदलण्याचं धाडस दे परमेश्वरा, अशी प्रार्थना करतो. आज पहिल्या पायरीचं आपलं वाचन विश्लेषण संपलेलं आहे. येत्या गुरुवारपासून आपण दुसऱ्या पायरीकडे वळणार आहोत. तर मित्रांनो परत एकदा मी विनंती करतो, सूचना करतो की कृपया आपण स्वतः अनुभव कथनासाठी मनापासून तयार व्हावं. पहिल्या पायरीचा अनुभव कथन आपण गुरुवारी जर घेऊ शकलो, आज घ्यायचं होतं पण गुरुवारी जर घेऊ शकलो तर फार बरं होईल. कारण मलाही शिकायचं आहे ना. हे मी माझ्या अनुभवातून बोललो, माझ्या आकलनातून बोललो. पण दारूनं माझ्या मेंदूचा फार अगदी म्हणजे ते वाट लावलेली आहे. मेमरीची वाट लावलेली आहे माझ्या. त्यामुळे तुमची मदत मला होणार आहे तुमच्या अनुभव कथनाची आणि सगळ्यांनाच होणार आहे. तर विनंती राहील की तशी कृपया तसा विचार व्हावा. आणि मित्रांनो मी थांबतो आता. धन्यवाद सर्वांचा. धन्यवाद चेअरमन साहेब.